रामकृष्ण हरी. आपण ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचे चिंतन करत आहोत की जो 6वा अध्याय ध्यान योग, अष्टांग योग, आत्मसंयमन योग, कुंडलिनी योग अशा विविध नावांनी हा प्रसिद्ध आहे. या अध्यायाच्या मध्ये अष्टांग योगाचं भांडार ज्ञानेश्वर महाराजांनी खुलं केलेलं आहे. संपूर्ण गीतार्थाचं सार या अध्यायामध्ये आहे आणि साहित्याने परिपूर्ण असणारा हा ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय असल्यामुळे श्रोत्यांनी याचं लक्षपूर्वक श्रवण करावं असं ज्ञानेश्वर महाराजांनी आवर्जून ही गोष्ट या अध्यायाच्या सुरुवातीला प्रतिपादन केलेली आहे. त्यानंतर या 6व्या अध्यायातील पहिले जे 2 श्लोक आहेत, या 2 श्लोकांच्या मध्ये भगवंताने निष्काम कर्मयोगाची स्तुती केलेली आहे. आणि ही निष्काम कर्मयोगाची केलेली ही स्तुती नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेल्या परमहंस संन्याशाच्या बरोबर ही तुलना केलेली आहे. यामध्ये अनेक कारण शास्त्रीय सुप्त रूपाने ह्या दोन्ही श्लोकांच्या मध्ये दडलेली आहेत. यथासंभव आपण ते बघतो आहोत आणि ह्या सगळ्या ओव्यांचं चिंतन करताना त्यातला मुख्य धागा विसरता कामा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जो योगी आहे तोच संन्यासी आहे असं सांगत असताना त्यांच्यामध्ये फक्त नावांचा फरक आहे. वस्तुतः तत्वाच्या दृष्टीने दोन्हीही एकाच ठिकाणी पोहोचणारे असल्यामुळे जो योगी आहे तोच संन्यासी आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि हे सांगण्याकरता योगी आणि संन्यास हा फक्त नामाभास आहे. वास्तविक पाहिलं तर दोन्हींचीही फलश्रुती ही एकच आहे आणि जी फलश्रुती म्हणजे परब्रह्माची प्राप्ती. आणि म्हणून पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही साधन स्वरूप असल्यामुळे हे साधन जेव्हा ब्रह्मस्वरूपात प्राप्त होतात तेव्हा त्या ब्रह्मस्वरूपाच्या मध्ये दोही माझी ब्रह्मी अवकाशू नाही. या दोन्ही साधनांचा ब्रह्मस्वरूपामध्ये अवकाश नाही, जागा नाही. कालाचा विस्तार आपण काल पाहिलेला होता की एकदा की समुद्राला नद्या प्राप्त झाल्या की मग कोणत्या उगमापासून कोणत्या नावांनी कोणत्या दिशेने वाहत आल्या याला महत्वाचं नाही. समुद्राला आल्या ना त्या समुद्र रूप होता. त्याप्रमाणे कर्मयोग आणि सर्व कर्म संन्यास असा 2 मार्ग जरी असले पण तरी देखील हे दोन्ही मार्ग कमी जास्त प्रमाणामध्ये जरी अंतराच्या दृष्टीने असले तरी साध्याच्या दृष्टीने दोन्ही एका ठिकाणीच पोहोचतात. आणि म्हणून
जसं एका व्यक्तीला अनेक नावाने हाक मारलं म्हणून तो अनेक नावाने तो व्यक्ती अनेक होत नाही. जैसे नामाचे अनारसेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकेची ठाया. एका पुरुषाला तो काका, मामा, त्याचप्रमाणे पती, भाऊ अशा विविध नावाने जरी हाक मारली तरी त्याच्या तेवढ्या नावाने तो अनेक होत नाही, तर त्याच्या समोर येणारा संदर्भ त्यानुसार त्याला नावं प्राप्त होतात. पत्नी असेल तर हा पती आहे माझा असं म्हणेल, मुलगा असेल तर हा माझे पिता आहेत असं म्हणेल, भाऊ असेल तर पुन्हा बंधू असं म्हणेल, भाचा असेल तर मामा असा म्हणेल, पुतण्या असेल तर काका म्हणेल. संदर्भ भिन्न भिन्न जरी असले पण जरी अनेक नावांनी हाक मारली तरी व्यक्ती मात्र हे एकच आहे. नामाचिनी अनारसेपणे एका पुरुषार्थे बोलावणे किंवा अनेक मार्गाने जाणारा शेवटी एकाच ध्येयाला पोचत असेल. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी उदाहरण दिलं आहे. फक्त यांच्या साधनामध्ये फरक आहे, साध्यामध्ये फरक नाही. जसं एकच पाणी भिन्न भिन्न घटांच्या मध्ये ओतलं म्हणून घट भिन्न भिन्न आकाराचे असले म्हणून पाणी काय भिन्न भिन्न आकाराचे थोडंच होत आहे ना. तरी एकची उदके सहजे सिनाने घटी भरिजे तैसे भिन्नत्व जाणे जे योग संन्यासाचे. आणि म्हणून सगळ्या शास्त्रांना महात्म्यांना संमत असणारी गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जो अर्जुनाचा तोची योगी तोच कर्मयोगी आहे. तिथे योग शब्दाचा अर्थ कर्मयोग असा घ्यावा. जो कर्म करोने रागी फळे नव्हेची, जो कर्म करतो आहे परंतु कर्मफलाच्या विषयी त्याला आसक्ती नाही. आणि ही गोष्ट आपल्याला पृथ्वी नैसर्गिकरित्या शिकवते. मही हे उद्भिजे जणी, मही म्हणजे पृथ्वी, ही हे उद्भिजे जणी वृक्षादिकांना वेली जे काही बी टाकलेलं असतं जमिनीत आणि त्यातून बाहेर ती जमिनीचा भाग सारून वरती येतात, याप्रमाणे त्याला उद्भिज असं म्हणतात. आणि हे मही उद्भिजांना जन्माला घालते. पण मी ह्या सगळ्या वृक्ष लता वेलींना जन्माला घातलं असा अहम बुद्धी तिच्या ठिकाणी नसते. अहम बुद्धी विण मी केलं मी केलं मी केलं असा अहम बुद्धीच्या शिवाय सहज मही हे उद्भिजे, सहजच जमीन ह्या सगळ्या विविध वृक्ष वेलींना जन्माला घालते. पण मनुष्याने देखील आपल्या हातून सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रातील कार्य आपल्याकडनं होत असेल तर मी केलं असा मीचा पाडा सारखं समोर लोकांना वाचून दाखवू नये. कधी कधी समोरचे लोक भेळेस्तव ऐकून घेतात पण आतून त्यांना अजिबात ऐकण्याची इच्छा नसते. म्हणून पृथ्वीकडनं ही गोष्ट शिकावी की खूप काम करावं परंतु मी केलं आहे असा अहम बुद्धीशिवाय त्या कामाचं स्वरूप असावं. गोष्ट अतिशय साधी आहे पण ही गोष्ट साधी गोष्ट न कळाल्यामुळे आपल्याकडनं अनेकांना त्रास होतो. नेहमी आपण मी काय काय केलं हे सांगत असतो असं सांगू नये. जैसे अहम बुद्धीविण सहजे मही हे उद्भिजे आणि तेथीचे तिये बीजे अपेक्षिणा. आणि सगळं निर्माण केल्यानंतर येणाऱ्या फळांची ती मही म्हणजे पृथ्वी अपेक्षिणा अपेक्षाही करत नाही. म्हणजे कर्तृत्व आणि कर्मफल
या दोन्हींचेही नैसर्गिकरित्या कसं अनुष्ठान घडावं ही गोष्ट आपल्याला पृथ्वीकडनं शिकता येते. हा इथपर्यंतचा एक भाग झाला. इथून पुढे दुसरा एक भाग आहे. काल आपण या गोष्टीवर विचार केला, पण काही गोष्टी त्यातून मिस झाल्यासारख्या वाटल्या, आणि ती म्हणजे आपल्याला आपल्या कर्तव्य कर्माचा आग्रहाने जर त्याग आपण करून घेतला आणि दुसऱ्या कर्माचा स्वीकार जर केला तर ही गोष्ट शास्त्राला मान्य नाही. त्याचा विचार ह्या 2-4 ओव्यांच्या मध्ये करून समारोप होतोय. काल आपण पाहिलं की आमना याचे नि आधारे जातीचे नि अनुकरे जे जेणे जेणे अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साटोपी नवे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळेवरी जायची ना. या 2 ओव्या. आमना याचे नि आधारे. आमनायम म्हणजे वेद. आपल्याकडे कोणत्याही कर्माचा स्वीकार किंवा कर्माचा त्याग या दोन्ही गोष्टीला प्रमाण हे शास्त्र आहे. मनाने वाटलं म्हणून टाकून द्यायचं आणि मनाने वाटलं म्हणून स्वीकारायचं, कारण मनाच्या मध्ये किंवा इंद्रियांच्या मध्ये इतक्या मर्यादा, इतके दोष असतात, आणि त्या दोषांनी, मर्यादांनी, चुकीच्या संस्काराने आपण जर निर्णय घेत असू तर ते निर्णय आपल्याला जरी बरे वाटले तरी शास्त्राला, वेदाला ते मान्य नसतात. म्हणून काही लोक तर मात्र कर्म करताना वेदाचा आधार घेतात. आमना याचे आधारे. मग वेदाने जे जे कर्म सांगितले आहे त्याच्या त्याच्या वर्णाश्रम धर्मानुसार जातीचे अनुकारे त्याच्या जातीप्रमाणे, वर्ण आश्रमाप्रमाणे तो कर्म करतो. काय कर्म करतो? जेणे जेणे अवसरे करणे पावे. ज्या ज्या प्रसंगी जे जे कर्म करणं अत्यंत महत्त्वाचं असतं ते ते सगळे कर्म तो विहित कर्म, नित्य नैमित्तिक कर्म तो करत असतो. पण करत असताना तैसेचे ते उचित करी. उचित वर्णाश्रम धर्माला अनुसरून असणारे सगळे कर्म करतो, परंतु हे कर्म करताना साटोपी शरीरी नव्हे. मी कर्म केला आहे असा कर्तृत्वाचा अहंकार तिथे नसतो. कर्तृत्वाचा अहंकार नाही, ही गोष्ट एक. आणि बुद्धी ही फळेविरी करोनी जायची ना. आणि बुद्धी सुद्धा मी केलेलं कर्म, त्या कर्माचं फळ मला ते भेटायला पाहिजे, अर्थात ती बुद्धी त्या फळाच्या आशेपर्यंत जात नाही. नाहीतर कर्म केल्याबरोबर हे कर्म केलं मग मला ह्या कर्माचं ते फळ भेटायला पाहिजे, ते फळ भेटायला पाहिजे, सारखी बुद्धी कर्माच्या फळाकडे काहींची असते. पण ज्ञानेश्वर मला सांगतात बुद्धी ही म्हणजे बुद्धी सुद्धा, म्हणजे मन तर नाहीच नाही, इंद्रिय नाही, पण बुद्धी ही फळवेरी करोणी जायची ना. त्या फलप्राप्तीच्या दिशेने त्या बुद्धीची सुद्धा वाटचाल होत नाही. याप्रमाणे तो वेदातल्या आधाराने कर्म करतो. असं जर असेल ना तर तो संन्याशी आहे. पार्था परियसी गा. आणि ही गोष्ट मी भरवसेने, खात्रीने ही गोष्ट सांगत आहे. हा एक मधला टप्पा झाला. आता दुसरा एक भाग आहे इथे नित्य नैमित्तिक कर्माचा आणि आपल्या कर्तृत्व बुद्धीचा. या नेम आता सांगितले. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी अनेक मांडीची तो. जे आता पृथ्वीप्रमाणे आपण कर्तृत्व आणि कर्मफलाचा आस्वाद टाकून कर्म करायचं, वेदाच्या आधाराने करायचं, वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायचं, अहंकार सोडून करायचं, फलाभिलाषा सोडून कर्म करायचं. आणि असं जर कर्म केलं तर तो योगी आणि संन्याशी हा भरवसेने आहे असा समज बर का अर्जुना. अशी गोष्ट सांगितल्यानंतर, परंतु हे वर सांगितल्या वाचून
त्याच्याशिवाय आपल्या वाट्याला आलेले जे काही उचित कर्म, प्रासंगिक उचित कर्म, प्रासंगिक प्रसंगाच्या अनुसार आलेले नित्य आणि नैमित्तिक कर्म. एखाद्याला ते नित्य नैमित्तिक कर्म आलं पण खूप कंटाळा वाटला, हे मला माझ्या व्यक्तिमत्वाला शोभत नाही, मी कर्म हे करणार नाही, आणि म्हणून काय क्लेश भया त्यजत, स्वतःच्या शरीराला झालेले जे क्लेश आहेत त्या क्लेशाच्या द्वारे जेव्हा मनुष्य एखाद्या कर्माचा त्याग करतो तेव्हा गीतेने त्याला तामस असं म्हटलं आहे. मोहात तस्य परित्याग त्यागस्तामस परिकीर्तिते कीर्तितः नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्यागस्तामस परिकीर्तितः दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भया त्यजेत सकृत्वा राजसं त्याग नैव त्याग फलं लभेत. म्हणजे मला हे शरीराला कष्ट देणारं कर्म आहे, मला क्लेश होतात, आणि म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म दुःखाच्या भीतीने कोणी जर टाकून देत असेल आणि म्हणत असेल तया ते म्हणे हे सांडावे बद्धक, मी माझ्या वाट्याला आलेले काही कर्म करणार नाही, ते अतिशय वाईट आहे, ते बंधनामध्ये घालणारे आहे, असं म्हणून जर स्वकर्तव्य प्राप्त कर्म एखाद्याने आग्रहाने ते कर्म टाकून दिलं, सोडून दिलं, बंधक म्हणून दुर्लक्ष करून घेतलं, ज्ञानेश्वर महाराजांनी लगेच प्रश्न विचारला. काय हरकत नाही म्हटले, तुझ्या वाट्याला आलेले कर्म, वेदाने सांगितलेले कर्म, वर्णाश्रम धर्माप्रमाणे आलेले कर्म, पण ते तुझ्या शरीराला, मनाला, बुद्धीला त्रास होतोय त्या कर्माचा, म्हणून ते बद्धक आहे, म्हणून जर टाकून दिले तर मला सांग, हे कर्म टाकून दिल्यानंतर लगेचच तू दुसरं कर्म केल्याशिवाय राहणार आहेस का? मग हे कर्म टाकल्यानंतर दुसरं कर्म तर तू करणारच आहे ना लगेच. म्हणून तरी टाकोटाकी अनेक एक मांडीची तो, म्हणजे एका कर्माचा जर त्याग केला, नको हे मला म्हणून, पण लगेच तुम्ही कोणत्या तरी कर्मात प्रवृत्त होणारच आहात ना. मग त्या कर्मात प्रवृत्त दुसऱ्या जेव्हा झालात, मग तिथे तुम्हाला शरीराचा त्रास होणार नाही का? मनाचा त्रास होणार नाही का? समाजाचा त्रास होणार नाही का? मग होणारच ना. मग वेदाने, श्रुतीने, शास्त्राने आणि भगवंताच्या मतानुसार तुमच्या वाट्याला आलेले कर्म हे तुम्ही अत्यंत करणं आवश्यक आहे, पण स्वतःच्या बुद्धी प्रामाण्यवादाने मी हे मानत नाही, मला हे मान्य नाही, मी हे करत नाही, मी हे करणार नाही, मी ह्या पद्धतीनेच कर्म करेन, म्हणजे शास्त्र प्रामाण्य बाजूला सोडून देऊन बुद्धी प्रामाण्यवाद स्वीकारल्यानंतर एका कर्माचा त्याग केला तर दुसरं कर्म तुम्ही बरोबर करणारच आहात ना. मग तिथे तुम्हाला त्रास होणार आहे. त्यापेक्षा पहिलंच कर्म करताना तुम्हाला त्रास झाला असता तर तो त्रास जरी थोडा झाला असला, पण त्याचबरोबर मला त्रास होणार आहे हा कर्माचा स्वभावच आहे, पण त्रासाच्या पेक्षाही शास्त्राने सांगितलेलं कर्म माझ्याकडनं घडलं आहे, वेदाने सांगितलेलं कर्म माझ्याकडनं घडलेलं आहे. म्हणजे शास्त्रमान्य, वेदमान्य कर्म माझ्याकडनं घडत असताना मला झाला शरीराचा त्रास आहे, मी तो मला मान्य करतो, दुर्लक्ष करतो ते सगळ्या गोष्टीकडनं, पण माझ्याकडनं भगवंताला आणि वेदाला मान्य असणारं कर्म घडलं याचा मला आनंद जास्त आहे. असं जर तो म्हणत असेल तर ते योग्य आहे. पण एक कर्म टाकून दिलं आणि दुसरं कर्म करायला लागला आणि त्यातही कष्ट होत असेल तर मग काय आहे? मग वेदाचं मनोगतही झुगारलं, देवाचं मनोगतही टाकून दिलं आणि दुसऱ्या कर्माचा क्लेश झाले म्हणून पुन्हाही तक्रार करायला लागला, मग हेही नाही आणि तेही नाही अशी अवस्था प्राप्त होते. मग एखाद्याच्या अंगाला चिखल लागलेलाच आहे, पण तो त्याने धुवून काढला, धुवून काढून पुन्हा दुसरा चिखल अंगाला लावला ते. अरे पण तुला चिखलच लावायचा होता तर मग आधीच तो होता तोच बरा होता ना. म्हणजे तो पहिला लेप काढला धुवून
आणि पुन्हा दुसरा लावला तो. म्हणजे ते परिश्रम सारखेच झाले ना. जैसा क्षाळोनिया लेप एक, सवेची लावी जे अनेक. मग काय झालं, एक लेप काढला आणि दुसरा लेप लावला. पण बंधकता वाईटपणा सारखाच आहे. मग जर पहिलाच जर दुसरा जर तुला लावायचा होता तर पहिला कशाला काढला? मग तोही लेपच आणि हाही लेपच आहे ना कर्माचा. पण नाही म्हटले, माझ्या मनाचा आहे, मी माझ्या मनाने करेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसेनी आग्रहाचा पाईक विचंबे वाया. हा खरं म्हणजे वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म केला असतं तर हा शास्त्राचा पाईक झाला असता, वेदाचा पाईक झाला असता आणि तो देवाचा पाईक झाला असता. पण याने स्वतःच्या बुद्धी प्रामाण्याला अधिक महत्व देऊन वेदाचं प्रामाण्य नाकारलं, शास्त्राचं प्रामाण्य नाकारलं, देवाचं प्रामाण्य नाकारलं आणि मी बुद्धिवादी आहे, मला स्वतःचं कळतं, मला स्वतःचं समजतं, असं म्हणून जर स्वतःच्या बुद्धीचा आग्रह धरला तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वाया आग्रहाचा पाईक विचंबे. तो वाया आग्रहाचा पाईक, तो विनाकारण स्वतःचा आग्रहाचा दास बनलाय. स्वतःचाच आग्रह आणि त्या आग्रहाचा दास बनलाय. आणि याने काय केलं, विचंबे, त्यांनी स्वतःचीच आत्महानी करून घेतली, स्वतःचाच एक प्रकारचा ऱ्हास करून घेतला, स्वतःला फसवलं, स्वतःच त्यामध्ये तो कर्मात अडकला. आणि म्हणून आग्रहाचा पाईक होण्याच्या ऐवजी शास्त्राचा, देवाचं, भगवंताचा पाईक जर झाला, त्यातून पुण्य लाभेल आणि लाभही प्राप्त होईल. असं म्हटलं जातं, प्रवासाला दोघं निघाले, एकाने 1 किलोचा दगड घेतला आणि दुसऱ्याने 1 किलोची शिदोरी घेतली आणि दोघांनी प्रवास सुरू केला. मग ओझं तर दोघांना सारखंच आहे. मग दगडाचं ओझं वाहण्याच्या ऐवजी शिदोरीचं ओझं जर वाहिलं त्यांनी, तर पुढे जाऊन भूक लागल्यानंतर शिदोरीच्या ओझ्याचा उपयोग त्याच्या शुद्धेची निवृत्तीसाठी होणार नाही ना. आणि म्हणून विनाकारण दगडाचं ओझं कशाला व्हायचं. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गृहस्थ आश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, की तेची संन्यासे वाढविजे सरिसे पुढती. ज्ञानेश्वर महाराजांचा हा दृष्टांत पहा. जन्माला आला तो ग्रस्त आश्रमामध्ये. आई वडिलांनी जन्माला घातल्याबरोबर हा मुलगा म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की आई वडिलांची सेवा करणं. आणि ग्रस्त आश्रमामध्ये अनेक जबाबदाऱ्या असतात आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या यथामती यथा अवकाश पार पाडावायच्या असतात. मग गृहस्थ आश्रमाच्या जबाबदाऱ्या काही कमी आहेत का? गृहस्थ आश्रमामध्ये तर खूप जबाबदाऱ्या आहेत. वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत, स्वतःचं प्रोफेशनच्या जबाबदाऱ्या आहेत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, सामाजिक जबाबदाऱ्या आहेत. अशा अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं गृहस्थ आश्रमाच्या मध्ये असणाऱ्या लोकांच्यासाठी असतं. म्हणून गृहस्थ आश्रम या शब्दाला इंग्रजीमध्ये हाऊस होल्डर हा शब्दाचा प्रयोग आहे. आणि होल्ड शब्दाचा अर्थ आहे पकडून ठेवणे. तर घराला पकडून ठेवणं हा ज्याचा स्वभाव आहे तो हाऊस होल्डर. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अशा ह्या गृहस्थ आश्रमामध्ये जन्माला सहज आला आणि त्या गृहस्थ आश्रमाच्या वैयक्तिक आईवडिलांच्या, बंधूच्या, मित्रमंडळीच्या, देशाच्या, कुटुंबाच्या अशा अनेक जबाबदारी असतात. मग गृहस्थ आश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे. सहजे गृहस्थ आश्रमाचे ओझे
कपाळी आधीच आहे. म्हणजे सहजच नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी जन्माला आलो ना, मग त्या ग्रहस्थ आश्रमातलं जबाबदाऱ्यांचं ओझं कपाळी म्हणजे आपल्या डोक्यावरती आधीच आहे. मग त्याने ते कर्म पार पडायला पाहिजे ना. पण त्या ग्रहस्थ आश्रमातल्या कर्माच्या मध्ये अनेक क्लेश आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत, गुंतागुंतीचं आहे, मनस्ताप करणारा आहे, नको नको वीट आला त्या कर्माचा. असं म्हणून जर कोणी संन्यास घेत असेल तर म्हणेल तिथे काही कर्म नाही, काही जबाबदाऱ्या नाही, काही नाही म्हटलं. स्वतःच श्रौत कर्माची जबाबदारी नाही, स्मार्त कर्माची जबाबदारी नाही, लौकिक कर्माची जबाबदारी नाही, असं म्हणून गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य कर्म प्राप्त झालं असताना आणि संन्यास कर्माचा घेण्याचा अधिकार नसताना फक्त इथल्या कर्माचा क्लेश वाटला आणि ते तिथे कर्मच नाही म्हणून आम्ही ते घेऊ असं जर म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाही रे बाबा, ग्रहस्थ आश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, की तेची संन्यासे वाढविजे सरिसे पुढती. पण संन्यास घेतल्याबरोबर संन्यासाचे कर्म तर अतिशय अवघड असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या तर अतिशय अवघड असतात, त्यांचं शौचाचार शुचिर्भूतता तर आणखी अवघड असतात. मग म्हटले आधीच जे काही कपाळाचं ग्रस्त आश्रमाचं ओझं तुम्ही टाकलं आणि चांगल्या लाभ व्हावा म्हणून संन्यास आश्रमाचे संन्यास आश्रम स्वीकारला, पण ते घेतल्यानंतर तुम्हाला असं कळालं हे त्याहीपेक्षा अवघड आहे. मग सहजच तुमच्या वाट्याला आलेला ग्रहस्थ आश्रमाची जबाबदारी टाकून तुम्ही जर संन्यास आश्रमातला एक प्रलोभन पाहून जर तुम्ही तिथे गेलात आणि तिथे कळालं की हे तर याहीपेक्षा अवघड आहे, मग त्यापेक्षा आधीच जे होतं ते सांभाळलं असतं तर वेदाचं शास्त्राचं मनोगतही तुमच्याच्याने पूर्ण झालं असतं आणि त्यानिमित्ताने ती जबाबदारी पूर्ण केल्यानंतर तपही घडलं असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ग्रहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, की त्याची संन्यास वाढविजे. आणि मग म्हटले नाही आम्हाला संन्यास घ्यायचा आहे आणि सरिसे पुढती, पण लगेचच सरिसे म्हणजे लगेचच ग्रहस्थाश्रमाच्या ओझ्यापेक्षाही संन्यास आश्रमाच्या जबाबदारीचं ओझं त्याहीपेक्षा मोठं आहे. तिथे संन्यास्य श्रवणम करूयात, फक्त श्रवण करायचं, कोणत्या कर्माची अभिलाषा धरायची नाही. आपण जगाकरता मेलो आणि जग आपल्याकरता मेलं अशी उदात्त भूमिका धारण करायची आणि सगळ्या प्राणी मात्रांना माझ्यापासून अभय भेटणार आहे, त्यांनी जरी मला त्रास दिला तर मी मात्र अभय त्यांना देईल, अशा प्रकारची अभिलाषा ठेवून कर्म जर करायला सुरुवात केली संन्यासाचं, अरे म्हटलं हे खूप अवघड आहे, त्यापेक्षा आधीच बरं होतं. आणि म्हणून पुढच्या आश्रमाची योग्यता नसताना तो स्वीकारणं आणि मागच्या आश्रमाची योग्यता असताना त्या ठिकाणी क्लेश आहे म्हणून सोडून देणं, मग असं जर केलं तर मग इदंच नास्ती परमं न लभ्यते, मग हेही नाही आणि तेही नाही. मग आम्ही काय करावं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणून अग्निसेवा न संडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. ह्या सगळ्या युक्तिवादाच्या मध्ये निष्कर्ष शेवटी सांगतात, हे सगळं क्लिष्टता होत असल्यामुळे आणि नको तो अनर्थ ओढवून घेतल्यासारखं होत असल्यामुळे मग काय करावं? म्हणून अग्निसेवा न संडिता, म्हणून ग्रहस्थ आश्रमाच्या मध्ये राहत असताना अग्नीची सेवा सांडू नये. आता अग्निसेवा न संडिता हे विधान
हे कर्मकांडाला श्रौत आणि स्मार्त अशा संदर्भ घेऊन आलेला आहे. कारण असं आहे, कोणतंही वैदिक कर्म करायचं असेल तर तिथे अग्नी लागतो. यज्ञ करायचा असेल, होम करायचा असेल, मग तो यज्ञ देवतांच्या उद्देशाने असेल, पितरांच्या उद्देशाने असेल, कोणतं तरी कर्म करायचं म्हटलं की त्या ठिकाणी अग्नी लागतोच. लग्न समारंभाच्या वेळेस अग्नी लागतो, यज्ञाच्या वेळेस अग्नी लागतो, श्राद्धाच्या वेळेस अग्नी लागतो. म्हणजे हिंदू संस्कृतीच्या मध्ये कोणतंही कर्म करायचं म्हटलं की ते कर्म अग्नीच्या साह्यानेच ते कर्म करावं लागतं. म्हणून इथे अग्निसेवान संडिता या म्हणण्याचा अर्थ आहे, वेदाने, श्रुतीने आणि स्मृतीने कर्म सांगताना जसं अग्नीचं साह्य घेऊन ते कर्म करावं, पत्नीला बरोबर घेऊन कर्म करावं, पत्नीचं साह्य, अग्नीचं साह्य, ब्राह्मणाचं साह्य, वेदाचं साह्य घेऊन ते कर्म करणं आवश्यक आहे. म्हणजे मन मानी कर्म न करता अग्नीचं विधान म्हणजे वेदाचंच विधान आहे, या पद्धतीने तुम्ही कर्म करा. म्हणून गृहस्थ आश्रमाने अग्निसेवान संडिता म्हणजे अग्नीच्या द्वारे केले जाणारे सगळ्या प्रकारचं कर्म यथोचित पाडत जबाबदारी पूर्ण करायची आहे. म्हणून अग्निसेवान संडिता, अग्नीच्या द्वारे घडलेल्या कर्माचा त्याग करू नये. बर, म्हणजे काय? सगळं कर्म करावं. दुसरं असं आहे, कर्माची रेखा नोलांडिता. रेखा म्हणजे मर्यादा, रेषा. जसं लक्ष्मण रेषा होती आणि सांगितलं की लक्ष्मणाने ह्या रेषाच्या पलीकडे सीतेला जायचं नाही, आणि ती रेषा ही एक प्रकारची संरक्षक रेषा असते. तसं कर्माची रेखा नोलंडिता, वर्ण, आश्रम, धर्म यांच्या मर्यादेचं उल्लंघन न करता कर्म करायचं असतं. म्हणजे त्या सीमेमध्ये राहूनच कर्म करायचं असतं. कर्माचं उल्लंघन करून, मर्यादेचं उल्लंघन करून कर्म करायचं नसतं. प्रत्येकाची मर्यादा आहे, पत्नीची मर्यादा आहे, त्या मर्यादेचं पालन करूनच तिने पती संबंधीचं कर्तव्य कर्म करायचं आहे. पण पतीच्या बोलण्याच्या मर्यादेचं उल्लंघन करून तिने भलतंच कर्म करायला सुरुवात जर केली तर त्याचं फळ भेटत नाही. तसं आपल्या क्षेत्रात जो व्यक्ती आहे त्या क्षेत्राची मर्यादा ठेवूनच कर्म करायचं असतं. जेव्हा आपल्या कर्मातली मर्यादा सोडून मनुष्य जेव्हा कर्म करायला प्रारंभ करतो तेव्हा त्याला भ्रष्टाचार असं म्हणतात, कर्मातली भ्रष्टता. आणि मग कोणाकडनं घडते? अनेकांच्याकडनं घडू शकते. आता आपण तर पाहतोच आहे टीव्हीवरती, कर्माच्या मधला मर्यादा सोडून जर मग कर्म केलं तर मग मंत्री पदाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्या राजीनामा द्यावा लागतो आणि पुन्हा ईडीला सामोरं जावं लागतं. कारण का? एवढं मोठं पद ज्या माणसांच्याकडे आहे, पण कर्माची मर्यादाचं उल्लंघन करून कर्म केलं की मग मात्र अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून कोणतंही कर्म करताना आपण त्या कर्माची मर्यादा काय आहे, आपलं कर्म आपली सीमा कुठपर्यंत आहे, त्या सीमेचं उल्लंघन न करता कर्म करावं. म्हणून शब्द कसा आहे? कर्माची रेखा नोलांडिता. मग तुमच्याकडे गृहमंत्री आहात ना, मग गृहमंत्र्याची सुद्धा काही कर्माची रेषा असेल. वनमंत्री असाल तर वनमंत्र्याच्या काही कर्माची रेषा असेल. ते मंत्रच कशाला हो? प्रत्येकाच्या वाट्याला आलेले जबाबदारीची वर्णाश्रम धर्माप्रमाणे काही मर्यादा आहेत, त्याचं उल्लंघन करता कामा नाही. मग ब्रह्मचारी, वानप्रस्थ, ग्रस्त आणि संन्यासी
या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कर्माच्या एक मर्यादा घालून दिलेल्या आहे. त्यांच्या मर्यादेचं उल्लंघन करता कामा नये. जसं की ब्रह्मचारी धर्म भोकावे अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी. हा झाला विचार. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग आणि संकल्प तो त्याग संन्यासाचा. या सगळ्या कर्माची भूमिका तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून त्या त्या कर्माची मर्यादा राहून कर्म केलं की मनुष्याला विसंकपणे आनंद घेता येतो. पण आपल्या कर्माच्या मर्यादेचं उल्लंघन करून कर्म केलं की मग भीती निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते, बेचैनी निर्माण होते. आणि म्हणून वेद सांगतात की कर्माची मर्यादा न सोडता कर्म करावं एक. आणि अग्निसेवा न संडिता स्वतःची कर्म टाकून देऊ नये. म्हणजे स्वकर्मही टाकून देऊ नये आणि स्वकर्माच्या मर्यादेचं उल्लंघन करूनही कर्म करू नये. मग काय करावं? त्या मर्यादेतच कर्म करावं. असं केलं तर काय होईल? असं केलं तर आहे योग सुख स्वभावता आपणा पाची. आहे योग सुख स्वभावता, स्वाभाविकच नैसर्गिकच आपलंच जे खरं सुख आहे, समाधान आहे, ते सुख त्याला प्राप्त होणार आहे. योग सुख, योगाचं सुख असं म्हटलं आहे. सगळ्या चित्तवृत्तींचा निरोध झाला असताना योग्याला आपल्या स्वरूपाचा आनंद प्राप्त होतो. योगच चित्तवृत्ती निरोधा. पण हा जो कर्मयोगी आहे त्याने अग्नीची सेवा न सोडता, म्हणजे कर्तव्य कर्माचा त्याग न करता, मर्यादेचं उल्लंघन न करता जर कर्म केलं तर जे योग्याला चित्तवृत्तींचा निरोध करून चित्ताचं समाधानाची अवस्था प्राप्त होते, ती समाधानाची अवस्था निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणाऱ्याला मी परमात्म्याचा सेवक आहे, माझ्या वाट्याला आलेले कर्म हे ईश्वराने दिलेले आहेत, ईश्वर समर्पण भावाने मी ते कर्म करत आहे. सगळे कर्म ईश्वर समर्पण केल्यानंतर जे काही फळ प्राप्त होईल तो ईश्वर प्रसाद म्हणून स्वीकारणार आहे. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्म करणार आहे. असं जर केलं तर मनातले रागद्वेष निवृत्त होतात, अंतःकरण शांत एकाग्र होतं. मग शांत एकाग्र झालेल्या अंतःकरणामध्ये जे समाधान प्राप्त होतं तेच योग्याला प्राप्त होत नाही. म्हणून योग्याला जे प्राप्त होतं तेच निष्काम कर्म योग्याला सुद्धा होतं. आणि म्हणून योग सुख स्वभावता नैसर्गिकच आहे म्हटले, आणि ते आपल्या आतमधलंच आहे, स्वतःच सुख आहे. ह्याप्रमाणे आपणापाची स्वभावता योग सुख आहे. आपल्यामध्येच स्वाभाविकच नैसर्गिक एकदा की अंतःकरणाची शुद्धी आणि एकाग्रता झाल्यानंतर स्वतःच्या सुखाची अनुभूती येते, आणि ही शांतीची अनुभूती योग्याला येत असल्यामुळे तो योगी आहे आणि तो संन्यासी आहे. त्याप्रमाणे अग्निसेवान संडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपणापाची. त्यानंतर दुसरा श्लोक आहे. यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. ह्याही श्लोकाच्या मध्ये भगवंत त्या कर्मयोग्याची स्तुती करतायत, प्रशंसा करतायत. भगवंत म्हणतात, हे पांडव नाम अर्जुना, यम संन्यासम इति प्राहु. यम म्हणजे ज्याला संन्यासम इति
प्राहु, ज्याला संन्यास असं स्मृती आणि श्रौत विद्वान लोक ज्याला संन्यास असं म्हणतात, अर्जुना तम त्याला तू योगम विद्धी, त्याला तू योग आहे असं समज. कारण का? असन्न्यस्त संकल्प हा, म्हणजे नाही, संन्यस्त म्हणजे त्याग आणि संकल्प म्हणजे संकल्प. असन्न्यस्त संकल्प, ज्याने कर्म फल टाकण्याचा संकल्प केलेला नाही, असा ज्याने संकल्प टाकलेला नाही असा कोणीही योगी न भवती, असा कोणीही तो कर्मयोगी होऊ शकत नाही. म्हणजे कर्मयोग व्हायचा असेल तर पहिल्यांदा त्याला कर्मफलाच्या विषयीचा असणारा संकल्प हा टाकावा लागतो. या श्लोकाच्या मध्ये पुन्हा तीच गोष्ट भगवंत या ठिकाणी सांगतात, अर्जुना ज्याला शास्त्र विद्वान लोक संन्यास असं समजतात ना, त्याला तू योग असं समज. यम संन्यासम इति प्राहुर योगम तम विद्धी पांडव. कारण असन्न्यस्त संकल्प हा कश्चन योगी न भवती. असन्न्यस्त संकल्प, ज्याने संकल्पाचा त्याग केला नाही असा कोणीही योगी होऊ शकत नाही. चा थोडक्यात विचार आपण पाहूया आणि ह्या दोन ओव्यांचा विचार करून आपण समारोप ह्या स्तुती प्रकरणाचा करणार आहोत. पहिल्यांदा संन्यास म्हणजे काय हे बघूया, नंतर योग म्हणजे काय बघूया. दोन्हीमध्ये काय साम्य आहे म्हणून भगवंताने ज्याला विद्वानांनी संन्यास म्हटलं, अर्जुना त्याला तू योग असं समज, याचा विचार पाहूया. सर्व कर्म तत्फल परित्याग लक्षणम परमार्थ संन्यासम इति श्रुती स्मृती विदाहा. श्रुती आणि स्मृतीला जाणणारे जे लोक आहेत त्यांनी खरा जो परमार्थ संन्यास आहे त्याची व्याख्या अशी केली आहे. सर्व कर्म म्हणजे लौकिक कर्म किंवा अलौकिक कर्म, म्हणजे वेदाने सांगितलेले आणि दुसरे सामाजिक कर्म, त्या सर्व कर्म तत्फल ते कर्माचाही त्याग करायचा आणि कर्मफलाचाही त्याग करायचा, असं अज्ञान आणि अज्ञानकारी असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा कर्माचा त्याग करणं, त्याला म्हणतात की परमार्थ संन्यास. सर्व कर्म तत् परित्याग लक्षणम परमार्थ संन्यासम, हा झाला आहे संन्यास. आता योग म्हणजे काय? योगम कर्मानुष्ठानम. योग म्हणजे निष्काम कर्मयोग. त्याला काय आहे ते? कर्मानुष्ठानम, आपल्या वाट्याला आलेले वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्माचं अनुसरण करणं, त्याला कर्मानुष्ठान करणं हा योगी आहे, कर्मयोगी आहे. आणि मग भगवंत म्हणतात तम परमार्थम संन्यासम विधी जानीहि. अर्जुना त्याला तू, विद्वानाने ज्याला संन्यास म्हटलं ना त्याला तू योग असं जा. मग प्रश्न पडतो, योग म्हटला की कर्माचं अनुष्ठान आणि संन्यास म्हटला की कर्माचा त्याग. योग म्हटला की कर्मामध्ये प्रवृत्ती आणि संन्यास म्हटला की कर्मामधील निवृत्ती. मग एक प्रवृत्ती लक्षणात धर्माचा पुरस्कर्ता, एक निवृत्ती लक्षणाचा पुरस्कर्ता, एक कर्माचं अनुष्ठान करणारा, एक कर्माचा त्याग करणारा. तसं जर पाहिलं तर दोन्ही गोष्टी विरुद्ध असताना तुम्ही असं काय शोधलं देवा की ज्याला कर्म ज्याला संन्यास असं म्हणतात त्यालाच तुम्ही कर्म असं म्हणतात? असं तुम्ही काय दोन्हीमधलं समानतत्व काय आहे?
ते म्हटले, अहो समान तत्व तुम्हाला सांगितलं ना आता एवढ्यामध्ये. म्हटले काय? जो संन्यासी असतो तो काय करतो? त्यक्त सर्व साधनतया सर्व कर्म फल विषयम संकल्प प्रवृत्ती हेतू काम कारणम संन्यस्यति. मी आता सांगितलं, त्यक्त सर्व कर्मांचा साधनतया आणि त्या कर्माच्या साधनांचा आणि त्या कर्मफलांचा आणि त्या कर्मफलाच्या विषयीचा संकल्पाचा आणि त्या निमित्ताने निर्माण होणारी जी हेतू इच्छा त्या सगळ्यांचाच त्याग करतो. म्हणजे सर्व कर्म, त्या सर्व कर्माचं साधन आणि त्या सर्व कर्माच्या साधनाच्या विषयात प्राप्त होणारं फल आणि त्या फलाच्या विषयी होणारा संकल्प आणि त्या संकल्पाच्या मुळे निर्माण होणारी प्रवृत्ती, त्या सगळ्या गोष्टींचा जो पूर्णपणे त्याग करतो तो संन्यासी होऊ शकतो. म्हणून यो हि परमार्थ संन्यासी सर्व त्यक्त कर्म साधनतया सर्व कर्म तत्फल विषयम संकल्पम प्रवृत्ती हेतू काम कारणम संन्यस्यति. असा हा संन्यासी झाला. आणि अयमापि कर्मयोगी, हा कर्मयोग कसा आहे म्हटले? कर्म कुर्वाण, हा कर्म करतोय. एवं फलविषयम संकल्पम संन्यस्यति, कर्म करतोय पण कर्माच्या फलाच्या विषयीचा संकल्प जो आहे तो टाकून देतो. फलाच्या विषयी संकल्प धरत नाही. मग आता एकाने सर्व कर्माचा त्याग केला आणि एकाने म्हणजे निष्काम कर्मयोग्याने कर्म करून कर्मफलाचा त्याग केला. मग दोघांच्याही मध्ये त्याग हा समानच आहे ना. एकाने सर्व कर्मफल त्याग केला आणि एकाने फक्त कर्माचं अनुष्ठान करून कर्मफलाचा त्याग केला. मग त्याग या दोन्हींच्याही मध्ये समानच आहे. आणि म्हणून दोघांनाही प्राप्त होणारं फळ जे आहे ती शांती ही समानच आहे. कारण काय म्हटले? सर्व कर्म करत असताना कर्मफलाचा जर त्याग केला तर त्यामुळे त्याला अंतःकरणाची शुद्धी होऊन शांती प्राप्त होईल. आणि जो संन्यासी आहे त्याने सगळ्याच कर्माचा संन्यास त्याग केला आणि तो ज्ञानामध्ये प्रवृत्त झाला आणि मग ज्ञानामध्ये प्रवृत्त होऊन श्रवण मनन निधिध्यासन करून त्याला शांतीची अनुभूती आली. मग जी शांतीची अनुभूती संन्याशाला सर्व कर्म फल त्यागाच्या मुळे आली, तीच शांतीची अनुभूती निष्काम कर्मयोग्याला कर्माचा अनुष्ठान करून फक्त कर्मफलाचा त्याग केल्याने जर आली असेल तर शांतीची अनुभूती कर्मयोग्याला पण आहे आणि शांतीची अनुभूती संन्याशाला पण आहे. मग शांती या भूमिकेतनं पाहिलं दोघंही समान आहेत. आणि त्याग म्हटलं तर एकाने कर्मफलाचा तर एकाने सर्वांचा त्याग केला आहे. तिथेही त्याग समान आहे. बर, योगी म्हणजे काय हो? मगाशी म्हटलं आहे ना, योग म्हटला योगश्चित्तवृत्ती निरोधः. योग म्हटलं की सर्व वृत्तींचा निरोध होणं आणि अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन होणं. मग निष्काम कर्मयोगी जो आहे तो कर्मफलाच्या विषयी पूर्णपणे उदासीन असल्यामुळे एकदा की माणसाला कर्मफलाची लालसा निर्माण झाली की अंतःकरणाच्या मध्ये विचलितपणा निर्माण होतो, चंचलता निर्माण होते, विक्षिप्तता निर्माण होते. कर्म आणि कर्मफलाचं नाव जरी काढलं तरी माणसाचं अंतःकरण विक्षिप्त होतं. आणि मग आता याने कर्मफलाच्या विषयीचा संकल्प टाकल्यामुळे आता याचं अंतःकरण विचलित होत नाही, ते अंतःकरण शांत होतं. अंतःकरण शांत होणं
जे योग्याला अष्टांग योगाने प्राप्त होतं ते याला निष्काम कर्मयोगाच्या द्वारे प्राप्त झाल्यामुळे योग्याच्याही भूमिकेची अनुभूती याला येते, संन्यासाच्याही योग्याची अनुभूती याला प्राप्त होते. आणि असं सांगत भगवंत शेवटी विधान करतात, ज्याने संकल्पाचा त्याग केलेला नाही, म्हणजे कोणता संकल्प? असन्यस्त संकल्प. हा ज्याने कर्म फल टाकण्याचा संकल्प हा त्यागलेला नाही, मग असा कोणी जरी असला तरी तो योगी होऊ शकत नाही. म्हणून निष्काम कर्मयोगी व्हायचा असेल तर कर्म फल मला टाकून द्यायचं आहे याची त्याला आठवण ठेवली पाहिजे की मी हे कर्मफलाची अपेक्षा करणार नाही. असं जर झाला असेल तर तो संन्यासी आहे. यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भूमिका. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसे एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेवी शास्त्रांतरी. शास्त्रांतरी अनेक शास्त्रांकाराने, अनेक विद्वानांनी गुढी उभविली, ध्वजा उभारलेली आहे. पण ही ध्वजा कोणती उभारलेली आहे? एक वाक्यतेची गुढी शास्त्रांतरी अनेवी उभविली. या संबंधाची एक वाक्यतेची गुढी पताका शास्त्रांच्या मध्ये अनेक विद्वानांनी एकत्रित उभारली आहे, आणि ती म्हणजे जो योगी आहे तोच संन्यासी आहे. युक्तिवाद आपण पाहिली. जेत संन्यासीला संकल्प तुटे, तिथीच योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे नि धटे साचे जया. भगवंत म्हणतात, माऊली म्हणतायत, जेथ ज्या ठिकाणी म्हणजे ज्या प्रकारचं कर्म करत असताना संन्यासीला म्हणजे मी त्या कर्माच्या फळाचा त्याग केला, मी कर्मफळाचा त्याग केला संन्यासीला, पण मी कर्माच्या फळाचा त्याग केला हा जो संकल्प आहे, हा संकल्पाचाही ज्याने त्याग केला, मी त्याग केला याचाही ज्याने त्याग केला. नाही तर काही लोक त्याग करतात पण मी हे सोडलं, मी हे सोडलं, मी हे सोडलं याची सारखी आठवण ठेवतात. म्हणजे कर्मफलाचा त्याग करून ज्याचा त्याग मी केला आहे त्याचंही सुद्धा आठवण न राहणं, त्याला म्हणतात की जेत संन्यासीला संकल्प तुटे. जे संन्यास जो त्याग केला आपण त्याचा सुद्धा संकल्प राहू नये. आणि असं जेव्हा घडलं तेथ योगाचे सार भेटे. त्या ठिकाणीच योगाचं सार म्हणजे अंतःकरणाची शांतता, एकाग्रता, अंतर्मुखता आणि सुखाची अनुभूती ही तिथेच येते. मग तो योगी असेल किंवा संन्यासी असेल, ऐसे अनुभवाचे नि धटे साचे दया. धटे म्हणजे अगदी तंतोतंत तराजूने जर अनुभवाने पाहिलं तंतोतंत तर ही कसं आहे म्हटले, ऐसे अनुभवाचे नि जया साचे धटे. ही गोष्ट ज्याने त्याने अनुभवाच्या तराजूतून जर तोलून मापून जर पाहिली तर मी जे सांगतोय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोच योगी आणि तोच संन्यासी आहे. असं असल्यामुळे त्या कर्मयोगाची इतकी तोंड भरून स्तुती केली की गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हा चतुर्थ आश्रमामध्ये असणारा संन्यासी सर्व कर्म परित्याग करून नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेला जो संन्यासी आहे त्याची योग्यता निष्काम कर्मयोगाला आरंभ करणाऱ्या कर्मयोग्याशी करून तू सुद्धा त्या स्थितीपर्यंत नक्की पोहोचणार आहेत याचं कौतुक करण्यासाठी या निष्काम कर्माचं स्तुती भगवंतांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी यात केली. पण तरी देखील यापेक्षा पुढचा जो विचार आहे स्तुती झाल्यानंतरचा तो आपण उद्या